रात्र 33वी. कथेचे नाव गरिबांचे मनोरथ. श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल. आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला. श्याम, तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होत आहे? मनात कोणते विचार चालून तुला त्रास देत आहेत? रामने विचारले. राम, आपल्या देशात अपरंपर दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारत मातेच्याच जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते रे. हे दुःख माझ्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे. जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग. लहान लहान मुले जन्मली नाही तो मरत आहेत. कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज, उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून गेले. पारतंत्र्य सर्व भक्षक आहे, सर्व संहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही. शोक आहे, आनंद नाही. कृतज्ञता आहे, कृतज्ञता नाही. लोभ आहे, प्रेम नाही. पशुत्व आहे, माणुसकी नाही. अंधार आहे, उजेड नाही. अधर्म आहे, धर्म नाही. भीती आहे, निर्भयता नाही. बंधने आहेत, मोकळेपणा नाही. रूढी आहेत, विचार नाही. हे विराट दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमूल होत आहेत. मी उदास होऊ नये तर काय करू? श्याम बोलेना. श्याम, दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे. अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे. बंद पाहून बंद तोडण्यास सरसवावे. निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक तितका चेव अधिक, स्फूर्ती अधिक. राम म्हणाला. परंतु मी वीर नाही, तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो. माझी ऐट उसनी असते, ती जिवंत आशा नसते. श्याम म्हणाला. निराश होणे म्हणजे देवाला विसरणे. निराशा म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल, अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजे आस्तिक्य भाव. राम म्हणाला. परंतु निशा संपून आलेल्या उशेची पुन्हा निशा होणार नाही ना? जग आहे ते तेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे ते मला समजत नाही. जाऊ दे, फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल ते करावे. दगड उचलावा, काटा फेकावा, फुलझाड लावावे, रस्ता झाडावा. कोणाजवळ गोड बोलावे, गोड हसावे. आजाऱ्याजवळ बसावे, रडणाऱ्यांचे अश्रू पुसावे. 2 दिवस जगात राहणे माझ्यासारखे याहून जास्त काय करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जोडणार? अरे, आपण संघटना करू, नवविचार फैलावू, दैन्य हरू, भाग्य आणू. माझ्या तर रोमरोमी आशा नाचत आहे. राम म्हणाला. प्रार्थनेची घंटा झाली. बोलणे तेवढेच थांबले. प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता तेथे होती. आज रामचे एक चांगलेशे पद म्हणणार होता. गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला. रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले. एका विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते. परंतु हा दिव्य अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता? श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद्व युद्धाचे स्थान होता. आज हसेल, उद्या रडेल. आज उड्या मारील व उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडे होते. प्रार्थना होऊन गेली. श्यामची गोष्टीची वेळ झाली. श्याम बोलू लागला. गड्यांनो, दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो. आई, या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे. वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही. मी करू तरी काय? वडील म्हणाले. शाळेत नादारासाठी उभा राहा. मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, अरे श्याम, गरीब का तू आहेस? बस खाली. आई, आपण एकदा श्रीमंत होतो ते लोकांना माहीत आहे. परंतु आज घरी खायला काही नाही हे त्यांना माहीत नाही. सांगितले तर पटत नाही.
वर्गातील मुले मला हसतात. मी खाली बसतो. श्याम, तू आता शाळा सोडून दिली पाहिजे, आई शांतपणे म्हणाली. आई, आत्ताशी तर 5वी इयत्ता माझी पास झाली. एवढ्यात शाळा सोडून काय करू? आज माझा काय उपयोग आहे? मला आज काय कमवता येणार आहे? असे मी आईला विचारले. तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे ते म्हणत होते. ते तरी काय करतील? तुला फी वगैरे द्यावी लागते, घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. धर कोठे नोकरी मिळाली तर, आई म्हणाली. आई, एव्हापासूनच का नोकरी करावयास लागू? या वयापासून का हा नोकरीचा भोंगा पाठीमागे लावून घेऊ? आई, माझ्या केवढाल्या उड्या, केवढाले मनोरथ, किती स्वप्ने. मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुखवीन. आई, साऱ्या आशांवर पाणी ओतावयाचे, सारे मनोरथ मातीत लोटावयाचे. मी जणू कवी होऊनच बोलत होतो. भावना मला बोलावीत होती, माझ्या ओठांना नाचवीत होती. श्याम, गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात, आई म्हणाली. आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाटत ग? तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे असे तुला वाटते? मी मोठा व्हावे असे तुला नाही वाटत? मी आईला विचारले. माझ्या मुलाने मोठे व्हावे, परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये. स्वतःच्या पायावर उभे राहून मोठे येता येत असेल तर त्याने व्हावे. पित्यावर विसंबून राहावयाचे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे, आई म्हणाली. आई, मी काय करू? मला मार्ग दाखव. आजपर्यंत तू मला शिकविलेस, यावेळेस काय करू ते तूच सांग, मी आईला म्हटले. आई बाप सोडून ध्रुव रानात गेला. घरदार सोडून तो वनात गेला. देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला. तसा तू घर सोडून जा, बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले. तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार? जा, स्वतःच्या पायावर उभा राहा. उपास तपास काढ. आयास सायास कर. विद्या मिळव. मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये. आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. दुसरे मी काय सांगू? आईने स्वावलंबनाचा उद्देश केला. आई, मी खरेच जाऊ का? माझ्या मनातलेच तू बोललीस. माझ्या हृदयात तू आहेस, म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते. आई, तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे. तेथे फी वगैरे फार कमी आहे. मी तिकडे जाऊ? माधुकरी वगैरे मागून जेवण करीन. त्या लांबच्या गावात मला कोण हसणार आहे ग? तेथे कोणाला माहीत आहे? कोणाचे काही काम करीन. तू कामाची सवय मला लावलीच आहेस ना. ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले. जाऊ ना? आईला मी विचारले. जा. माधुकरी मागणे पाप नाही, विद्यार्थ्याला तर मुळीच नाही. आळशी मनुष्याने भीक मागणे पाप. जा. गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे. कसाही राहा, परंतु चोरी चहाडी करू नको, पाप करू नको, सत्याचा अभिमान सोडू नको. इतर सारे अभिमान सोड. आपल्याला देता येईल ती मदत देत जा. गोड बोलावे, हसतमुख असावे. जीव गोड तर सारे जग गोड. मित्रमंडळी जोड. कोणाला टाकून बोलू नको. हृदये दुखवू नको. अभ्यास झटून कर. आईबापांची आठवण ठेव. बहीण भावांची आठवण ठेव. ही आठवण असली म्हणजे बरे. ही आठवण तुला तारील, सन्मार्गावर ठेवील. जा. माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उद्धार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उद्धार कर. आई प्रेरक मंत्र सांगत होती, तारक मंत्र देत होती. आई, तू भाऊंची परवानगी मिळव, त्यांची समजूत घाल. मी सांगितले. मी तुला ती मिळवून देईन, निश्चिंत राहा. तेच तशा अर्थाचे काही बोलणे होते असे आईने आश्वासन दिले. रात्री जेवणे चालली होती. सुकांब्याचे लोणचे होते. कुळिथांचे पिठले होते. म्हटले, श्याम, तू दूर कोठेसा शिकायला जाऊ म्हणत होते. जाऊ द्यावा त्याला. आई वडिलांना म्हणाली. कोठे जाणार? तेथेही पैसे पाठवावे लागतील. एक दिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एकेकाळी या हाताने हजारो रुपये मोजले, परंतु याची आठवण कशाला? माझी मतीच चालत होती. माझी मतीच चालत नाही. मी लाचार आहे.
आज मुलांनी शिकू नये असे का मला वाटते? आपल्या होतकरू, बुद्धिमान, गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय? असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले. तो जाणार आहे तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण म्हणणे म्हणजे फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे. फक्त जाण्यापुरते 10 रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले. आई म्हणाली.